जे देशात होतं त्याच्या अगदी उलट कोल्हापुरात होतं. कारण कोल्हापूरचा विषयच भारी आणि विषयच हार्ड. हा हार्डच विषय का आहे तर त्याची कारणच आहेत. देशभर भारतीय जनता पार्टीमध्ये आयात केली जाते. भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश होतात. मोठमोठे नेते पक्षांना सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये जातात. परंतु याला अपवाद कोल्हापूर आहे. कोल्हापूरमध्ये मात्र काँग्रेस पक्षांमध्ये पक्षप्रवेश होताना दिसत आहेत. आणि म्हणूनच जे देशात होतं ते त्याच्या नेमकं उलट कोल्हापुरात होतं. नमस्कार, मी अक्षय जहागीरदार सुन लो बात मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी बंटी पाटलांनी मतदारसंघाची विधानसभा मतदारसंघातल्या सर्व मतदारसंघांची पायी वारी केली. याच माध्यमातून त्यांनी ठरवलेलं होतं की कोल्हापूरमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी शाहू महाराजांनाच उमेदवारी दिली पाहिजे आणि शाहू महाराज हे काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरती निवडणूक लढवतील हे त्यांनी पक्क ठरवलेलं होतं. आणि त्याच पद्धतीने गेल्या 7-8 महिन्यांपासून त्यांनी तयारी केलेली होती, त्यांनी बांधणी केलेली होती. शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला तशी ही शीट जाणं गरजेचं होतं. परंतु बंटी पाटलांनी सगळे टाकलेले डावपेच याच्या पुढे काँग्रेसला हा मतदारसंघ मिळालाच. काँग्रेसला मिळालेल्या मतदारसंघांमध्ये शाहू महाराजांनी सुद्धा आपली होकार या उमेदवारीसाठी दिला आणि एकंदरीतच या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचं पारडं जड झालं. परिणामी त्यांच्या विरोधातच पाहत असताना खासदार प्राध्यापक संजय मंडलिक यांना मात्र उमेदवारी मिळवण्यास उशीर झाला. त्याचं कारण असं होतं की जे काही भारतीय जनता पार्टी असेल यांनी अनेक सर्वे एजन्सी या ठिकाणी नेमलेल्या होत्या. याचे रिपोर्ट सुद्धा दिल्लीच्या दरबारात गेले असं म्हटलं गेलं आणि याच्यामध्ये खासदार संजय मंडलिक निवडूनच येणार नाहीत अशा अनुषंगाचे सर्वे रिपोर्ट या ठिकाणी केले गेले. परिणामी वरिष्ठ नेत्यांना, महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांना संजय मंडलिकांना तिकीट द्यायची की नाही याच्यावरती मात्र विचार करावा लागला. त्यामुळे संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर करायला उशीर झाला. काही कालावधीनंतर संजय मंडलिक यांना उमेदवारी जाहीर झाली. महायुतीचं संघटन चालू झालं, ताकद लागू लागली. परंतु महाविकास आघाडीच्या सतेज पाटलांचा झंझावत इतक्या जोराचा होता की त्याच्यासमोर महाविकास आघाडी असेल ती ताकदीने पुढे चालली, मात्र महायुती ही बॅकफूटवरती पडताना दिसली. एवढंच नव्हे तर कागलच्याच सभेमध्ये स्वतः खासदार संजय मंडलिक उपस्थित होते. ही सभा जाहीर झाली आणि हितच एक वादग्रस्त विधान संजय मंडलिक यांच्याकडून केलं गेलं. ते विधान होतं की शाहू महाराज हे राजघराण्याचे खरे वंशज नाहीत आणि हेच त्यांनी स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेतल्यागत विधान झालं. मग हे विधान नेमकं त्यांच्या नैराश्यावस्थेतून आलं का, त्यांना पराभव समोर दिसतोय म्हणून आलं का, असे विधान सुद्धा बंटी पाटलांनी केली गेलेली होती. कारण व्यासपीठावरती असणाऱ्या सर्वांनीच शाहू महाराजांच्या वरती टीका करायची नाही, शाहू महाराजांच्या वरती व्यक्तिगत टीका करायची नाहीत, शाहू महाराज वाईट नाहीत अशा अनुषंगाचा सूर धरलेला होता. आणि म्हणूनच संजय मंडलिकांचं शेवटलं असणारं भाषण, याच भाषणांमध्ये पैलवानाला तेल लावायचं नाही, कुस्ती करायची नाही, मग कुस्ती होणारच कशी असं बोलता बोलता त्यांच्या तोंडून शाहू महाराज हे खरे वंशजच नाहीत असा थेट त्यांनी विधान केलं आणि हेच विधान त्यांना गोत्यात आणणारं ठरलं. आणि त्याच नंतर महाविकास आघाडी, काँग्रेसचे कार्यकर्ते, शाहू महाराजांचे कार्यकर्ते, दस्तूर खुद्द समरजित घाडगे सुद्धा नाराज झाल्याची चर्चा ही मतदारसंघात पसरलेली आहे. परंतु ह्या विधानानंतर सुद्धा महाविकास आघाडी त्याचं समर्थन कुठेतरी करताना दिसते. महाविकास आघाडी तितक्याच ताकदीने पुढे येते. महायुतीनं त्यांच्या विधानाला कुठेतरी दुजोरा दिलेला आहे असंही दिसून येते. एकंदरीत एकनाथ शिंदेनी आत्ताच अचानकपणे कोल्हापूरचा दौरा केला. याच्यामध्ये हातकणंगले मतदारसंघ असेल, कोल्हापूर मतदारसंघ असेल, याच्यामध्ये त्यांनी पुन्हा आणखीन आत्मविश्वासानं विधान केलं की अपोजिट उभं राहणाऱ्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त करू एवढी ताकद आमची महायुतीची कोल्हापूरमध्ये आहे. आणि अर्थातच कोल्हापूरच्या स्वाभिमानाला एका प्रकारचं डिवचण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी सुद्धा केलं नाही का. म्हणजे शाहूंची जी भूमी
शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांची आहे, जी भूमी पुरोगामी विचारांची आहे, त्या पुरोगामी विचारांना कोल्हापूरवासियांना एक आव्हान केलंय की शाहू महाराजांचं डिपॉझिट जप्त करेन, अशा अनुषंगाचं तर ते विधान नव्हतं ना. नेमकंच मुख्यमंत्र्यांना म्हणायचं काय होतं? प्राध्यापक संजय मंडलिक यांनी केलेलं विधान की शाहू महाराज खरे वंशज नाहीत, तर मग वंशज कोण? कोल्हापूरचा नेता कोण? लोकनेता कोण? हा सुद्धा प्रश्न आहे. आणि हेच विधान त्यांना गोत्यात आणणारं ठरणार आहे का? बंटी पाटलांचा झंझावत हा नेमका काय सांगेल? हा शाहू महाराजांना विजयापर्यंत घेऊन जाईल का? आणि जी अस्मिता शाहू महाराज म्हणून कोल्हापूरची ओळखली जाते, राजघराणं ही कोल्हापूरची अस्मिता म्हणून ओळखली जाते, हेच ती अस्मिता कोल्हापूरवासीय जपणार आहेत का? हे पाहणं येणाऱ्या काळामध्ये नक्कीच उत्सुकतेचं ठरणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूरची माती आणि कोल्हापूरची माणसं जे देशात होतं त्याच्या नेमकं उलट करतात, हे विधान किती सत्य आहे हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? कोल्हापूरमध्ये नेमकं निवडून कोण येणार आहे? तुम्हीही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमच्याही प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवू शकता. यासाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.